आपल्या मुलांचं करिअर हे ॲक्च्युली एक एक प्रोसेस आहे. आपली पण प्रोसेसच होती. ती हळू-हळू उलगडत जाते. पण ह्या प्रवासामध्ये करिअर प्लॅनिंगच्या प्रवासामध्ये आई-वडील, पेरेंट्स आणि मुलं ह्यांचा ॲक्टिव्ह सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि तो ओव्हरऑल एका यंगर एजपासून त्याचा एक एक्सप्लोरेशनचा प्रवास सुरू होणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे तो विश्वासाचा असला पाहिजे. तो प्रवास एकमेकांवरती ट्रस्ट ठेवून असला पाहिजे किंवा ओपन माइंडने केलेला प्रवास पाहिजे. आता थोडक्यात आता फार ज्ञान न देता एक साधं माझं एक्झाम्पल मी जर आठवलं तर माझी मोठी मुलगी जी आत्ता डॉक्टर आहे ती शी वॉज अ ब्रिलियंट आर्टिस्ट. म्हणजे तिला तिच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम्समध्ये ए ग्रेड जे मिळणं खूप टफ आहे. ह्याचं मधुबनी आर्ट मी आता पुढे म्हणजे याच रीलला मला ह्याच्यात एडिट नाही करता येत म्हणून मी पुढे तुम्ही स्क्रोल केली ती पोस्ट तर कदाचित तुम्हाला ते बघायला मिळतील मी काही पिक्चर्स तिचे. ती आर्ट सोनिया नावाची एक इंटरनॅशनल वेबसाईट होती जिथे शाळेतल्या मुलांचं आर्टवर्क्स फीचर व्हायचे. तर तिच्या शाळेकडनं विद्या व्हॅलीकडनं तिचे पेंटिंग सिलेक्ट झाले होते. शी वॉज फीचर्ड ऑन आर्ट सोनिया. आणि खूप म्हणजे शाळेमध्ये ती पॉप्युलर होती ॲज अन आर्टिस्ट आणि आर्ट टीचर तिचं ती फेवरेट. आता 9वीत गेल्यानंतर त्यांना सब्जेक्ट चॉईसेस होते. तर तिथे आर्ट्स आणि इकॉनॉमिक्स असे 2 त्यांना म्हणजे चूज करता येण्यासारखे होते. त्या ग्रुपमध्ये आर्ट्सच्या ग्रुपमधला एक विषय त्यांना निवडायचा होता. तर ह्या माझ्या मुलींनी 9वीत इकॉनॉमिक्स चूज केलं आणि हे मला माहिती नव्हतं. त्यांनी ते चॉईसमध्ये तिने चूज केलं होतं तो सब्जेक्ट. सो तिच्या आर्ट टीचरचा मला फोन आला की मॅम प्राचीनी शी इज चोजन इकॉनॉमिक्स आणि आर्ट्स नाही. त्यांना भयंकर वाईट वाटलं होतं की तुम्ही सांगावं तिला असं नको करूस कारण शी सच अ गुड आर्टिस्ट. तिला एक प्लॅन बी म्हणून करिअर ऑप्शन पण कारण हिनी 7वीतच लिहून टाकलं होतं की आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. तर तिचं ती वाटचाल ठरलेली होती जसं मी तुम्हाला सांगितलं. पण मलाही तसं वाटलं की अरे नाही डिझाईन किंवा एक प्लॅन बी असावा कुठल्याही बाबतीत. तर डिझाईन घ्यावं तिने किंवा असं मला खूप वाटत होतं. सो मला जेव्हा कळलं की ती शाळेत म्हणजे आमची चर्चा झाली ती पण शाळेत तिने शेवटी इकॉनॉमिक्सच चूज केलं. सो घरी आल्यानंतर तिला मी विचारलं की का बरं तू इकॉनॉमिक्स चूज केलंस? म्हणजे काय तुझं त्याच्यामागचा थॉट प्रोसेस काय? आपण म्हणत होतो की आर्ट्समध्ये आपण एक एक्सप्लोर करू सिन्स युअर गुड. ती म्हणजे नाही मी सिलेबस पाहिला आर्ट्सचा आणि इट इज अप्लाइड आर्ट इन 9th and 10th. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी बोर्डिंग, लेटर हेड्स किंवा लोगो डिझाईन वगैरे आणि आय डोंट एन्जॉय दॅट काइंड ऑफ अप्लाइड आर्ट्स. आर्ट्स ही माझं एक एक्सप्रेशन आहे. आय वॉन्ट टू कीप इट ॲज अ हॉबी. त्याला मला असं फॉर्मल आर्ट्समध्ये मला मजा येत नाही. त्यापेक्षा मी इकॉनॉमिक्स घेतलं कारण पुढे जाऊन पैसे कमवीन तर मला कळलं पाहिजे ना काय करायचं त्या पैशांचं. सो म्हणून मी इकॉनॉमिक्स चूज केलं. सो आता हा जो होता तो डायरेक्टली कुठेतरी अटॅक न करता तिला बसवून का तुझ्या ह्याच्या मागचं थॉट प्रोसेस काय आहे किंवा पॅनिक न होता की नाही 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 तुला काय कळत नाही बघ तू प्लॅन बी घे. नाही हे झालं वर्कआउट तर मग काय तुला काहीतरी पाहिजे ना हातामध्ये. असं नको करूस तू आर्टिस्ट आहेस वगैरे वगैरे असं बरेच विचार माझ्याही डोक्यात येऊन गेले होते. पण आय सेड हिने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तिने ऑफकोर्स मी तिला हे पण विचारलं की प्लॅन बी म्हणून तुला आर्ट हे करिअर किंवा डिझाईन हे करिअर. ती म्हटली थांब ना हा प्लॅन ए माझा मला प्रयत्न तर करू दे. नाही काही तर मग पुढे बघू ना घाई काय आहे. सो मला असं वाटते की आत्ता मी हेच करावं. सो विच वॉज फाईन. आणि म्हणजे इतकी ती क्लॅरिटी तिच्या डोक्यामध्ये होती पण तो ट्रस्ट म्हणजे तिचाही माझ्यावरती ट्रस्ट होता की ओके मम्माला मी एक्सप्लेन केलं तर शी इज गोइंग टू लिसन टू मी. आणि मलाही ट्रस्ट होता की हिने घेतला असेल निर्णय तर काहीतरी विचारपूर्वक घेतलेला आहे तर आय शुड ट्रस्ट हर. आणि इट प्रूव्ह. त्याच्यानंतर पुढे मेडिसिनला गेल्यावर पण जेव्हा पहिल्या वर्षी तिचं काय ते त्यांचं ते कल्चरल कमिटी वगैरे फॉर्म झाली आणि हे ते तेव्हा मला वाटलं होतं ही नक्की डेकॉर किंवा स्टेज आणि अशा कुठल्या तरी क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हिला मिळाली असेल. तर मला म्हणतो तू काय रिस्पॉन्सिबिलिटी? नाही मी स्पोर्ट्स कमिटीमध्ये. म्हणजे तू स्पोर्ट्समध्ये काय करणार आहे? नाही आम्ही ग्राउंडवरती चॉकनी सगळ्या त्या डिमार्केशन वगैरे करतो आहे. मी म्हटलं वाय यू आर सच अ गुड आर्टिस्ट. ते म्हणजे नाही मला अभ्यास करताना मला ते पण दोन्ही मी आय कॅन फोकस ऑन वन थिंग. मला माहिती आहे मला दोन्ही करणं पॉसिबल नाही आहे. तर जर का लोकांना कळलं की मी आर्ट
माझं आहे चांगलं, कारण केल्यानंतर मी हाफ बेक नाही करू शकत, तर मग ते अवघड होईल मला नंतर. त्यापेक्षा आय हॅव चोजन दिस ड्युटी. सो ही क्लॅरिटी मुलांना त्यांची त्यांची असते. त्यांना ट्रस्ट करायला लागतं. त्यांनी का हे चॉईसेस घेतले त्याच्या मागे त्यांच्याशी नीट संवाद आपण साधला तर आपल्यालाही कळतं, अरे हो की खरंच आहे. मी शिकायला मिळतं बरेचदा. ही क्लॅरिटी इतक्या यंग एजला त्यांच्यामध्ये जी असते ती खरंच नव्हती कदाचित मला पण त्यावेळेस. सो आय ॲप्रिसिएट इट. आणि दिस इज हाऊ द करिअर प्रोसेस. किंवा तिने मेडिसिन घेताना मी न्यूरो सर्जन होणार आहे, फर्स्ट इयरमध्येच तिचं 4-5 महिन्या नो 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 दॅट्स नॉट व्हॉट आय रिअली वॉन्ट टू डू. सो ही प्रोसेस, ही उलगडत जाणारा एक प्रवास असतो. किंवा जेव्हा तिने MBBS झाल्यानंतर USMLE करायचं ठरवलं, तेव्हा पण तिने US जाऊन एक्सटर्नशिप करून आल्यावर तिने एक मला बजेट प्लॅन करून दिला होता की ह्या वर्षभरामध्ये मला काय काय करायला लागणार आहे, कुठली कुठली परीक्षा आहे, त्याचे फीज काय आहेत, टाईमलाईन्स काय आहेत, कितींदा मला US जाऊन यायला लागणार, त्याची तिकिटाची कॉस्ट काय असणार आहे, पूर्ण एक चार्ट करून प्लॅन करून. त्याच्यानंतर मग पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर सेकंड थर्ड अटेम्प्ट्समध्ये काय काय तुला प्लॅनिंग करायला लागणार आहे, प्लॅन ABCD करून तिने एक मला चार्ट करून दिला होता. आणि मग ती म्हटली डी पण नाही वर्कआउट झालं तर आय विल बी अ व्हेरी गुड हाऊसवाईफ, आय डोंट माइंड डुईंग दॅट ऑल्सो, पण दिस इज माय प्लॅन. आणि प्लॅन B वरती शी इट टर्न्ड आउट गुड फॉर हर. म्हणजे प्लॅन A नाही वर्कआउट झाला, पण प्लॅन B तिला वर्कआउट झाला आणि शी इज स्टील ऑन इट. सो हे जे प्लॅनिंग, कम्युनिकेशन, ट्रस्ट, ह्या सगळ्या गोष्टी मुलांवरती करणं खूप गरजेचं आहे. ना की कुठून तरी ऐकून कोणीतरी मग म्हणतं अरे काय चुकतंय बरं का तुमचं. त्यांना काय कळतंय, मुलांना नसतं तसं. त्यांना पण कळत असतं, कधी कधी कळत नसतं, तिथे आपल्याला गाईड करायला लागतं. म्हणजे काही काही ठिकाणी मला तिला कान पिळायला लागला की बाई तू म्हणतेस तुला डॉक्टर व्हायचं आहे, पण तू जर करतेस आत्ता त्याच्याने तू कंपाऊंडर पण नाही होणार, चालणार आहे का तुला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हे त्या वेळेला आपल्याला त्यांना ट्रॅकवरती पण ठेवायला लागतं, पण त्यांच्याबरोबर त्यांना समजून घेऊन तो करिअरचा प्रवास त्यांच्याबरोबर चालायला लागतो. आणि तो कुठलाही काउन्सिलर नाही तर आई वडील हा प्रवास सर्वात बेस्ट करू शकतात मुलांबरोबर. सो माझं कायम म्हणणं असतं की एज्युकेशन काउन्सिलर तुम्हाला ऑप्शन्स सांगेल, पण मूल काय आहे त्याला ओळखणं, ती एक्सप्लोअर करण्याची जर्नी. वेगवेगळ्या डॉक्टर्सना मी तिला भेटायला लावलं. माझं ऑपरेशन होतं, छोटंसं एक वायर होती माझ्या हातामध्ये ती काढण्याचं. तर सुदैवाने डॉक्टर आमच्या ओळखीचे होते. मी त्यांना रिक्वेस्ट केली की हिला OTमध्ये राहू द्या, तर तिने ते शिस्तबद्धपणे बघितलं. सो हे सगळं आपल्याला त्याच्यातनं जाऊन शेवटी मुलांना सांगायला लागतं. मग मुलांना त्यातले धोके सांगायला लागतात की बाबा बाई तू मेडिसिन चूज करतेस, पण बाकीचे तुझे सगळे फ्रेंड्स कदाचित ग्रॅज्युएशन लवकर संपेल आणि लवकर कमवायला लागतील, तुला लाँग टर्म माझ्या तुझ्या पॉकेट मनीवरती सर्व्हाइव्ह करायला लागणार आहे, माझ्याकडनं पैसे घ्यायला लागणार आहे, तिथे तुला फ्रस्ट्रेशन यायला नको. या सगळ्या गोष्टींना चर्चा करून 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 पुढे तो प्रवास चालतो. सो करिअर इज अ प्रोसेस, आणि तो जितका हेल्दीली आईवडिलांनी आणि मुलांनी एकत्र जबाबदारीने पार पाडतील तेवढं त्याच्यामध्ये योग्य निर्णय होण्याचे चान्सेस जास्ती असतात. चुका तर होतातच, ते टाईम टेल्स, पण तो निर्णय त्या वेळचा जास्ती ॲप्रोप्रिएट आणि इन्फॉर्म्ड घेतला जातो. आणि त्याच्यातनं मग तो आपल्या नात्याला पण पूरक ठरतो.